आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. सलाम. पुन्हा एकदा प्रभूने दिलेली सुंदर वेळ आहे, त्यालाच गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान प्राप्त हो याबद्दल ही सुंदर सकाळ पुन्हा एकदा प्रभूने लाभू दिली. त्याबद्दल आपण त्याच्या हाती पडू आणि आजच्या या भक्तीला आपण सुरुवात करत असताना आपण नेहमीप्रमाणे अगोदर स्तोत्र वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थना करूया, त्यानंतर गीत गाऊया आणि मग वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आजचं जे स्तोत्र संहिता आहे ते स्तोत्र 117 हे आहे आणि मी आपणा सर्वांकरिता ते वाचतो. अगदी 2च वचनं त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील, परंतु ही 2 वचनं जणू काय पुष्कळ भाग आपल्याला शिकवतील. स्तोत्र संहिता 117. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. देवा करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपण सर्वांना तो आशीर्वादित करो. अगदी आपल्याला सर्वात छोट, सर्वात लहान हा अध्याय आपल्याला पाहायला भेटल स्तोत्र संहितेमधील आणि इव्हन पवित्र शास्त्रामधील आणि 2च वचनं आपल्याला यामध्ये पाहायला भेटतील. परंतु ही 2 वचनं जे आहेत, ते जणू काय त्या जिवंत देवाचं गौरवी महान प्रेम फार अद्भुत रीतीने प्रगट करणारे आहे. आणि या स्तोत्राचा विषयच अगदी आपल्याला स्पष्ट करतो. पहा, परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. देवाचं प्रेम कशा प्रकारे आहे? पहिली गोष्ट, तो एक महान निर्माणकर्ता म्हणून त्याच्या निर्मितीवर तो प्रेम करतो. परंतु त्याही पलीकडे जर आपण पाहिलं, तर तो महान तारणारा म्हणून, तारणाचं उत्पादक म्हणून तो त्याच्या लोकांवर, त्याच्या निवडलेल्या प्रजेवर, ज्याच्याकरिता त्याचा प्रिय पुत्र तारणारा ख्रिस्त ज्याने दिला, ज्याने तो ख्रिस्त ज्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे, तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. त्या ख्रिस्ताठायी खंडून घेतलेली त्याची प्रजा जी आहे, त्याच्यावर, तिच्यावर तो याही पेक्षा अधिक प्रेम करतो. का बरं? कारण स्वतःच्या पुत्राने, एकुलता एक परमप्रिय जो पुत्र त्याने त्या प्रजेकरिता आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ती खंडणी भरून दिलेली आहे. तर नक्कीच वचन 2 नुसार वचन 1 ज्यावेळेस आपण येतो, की अहो राष्ट्रांनो परमेश्वराचं स्तवन करा. अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा. स्तोत्र करता सर्व लोकांना प्रोत्साहित करत आहे. ते जिवंत देवाचं गौरव करण्याकरिता, त्याचं स्तवन करण्याकरिता. आणि वचन 2 आपल्याला त्याचं अगदी सुंदर रीतीने कारण देत आहे. का बरं आपण त्याचं स्तवन करावं? तर पहिली गोष्ट, त्याची दया आमच्यावर विपुल झालेली आहे. पहिली गोष्ट, तो महान, पवित्र आणि सामर्थी देव आहे. नक्कीच ज्यावेळेस देवाची दयेबद्दल आपण विचार करतो, तर त्यावेळेस आपण त्याचं पावित्र्य आणि त्याचं न्यायी पण आपण बाजूला ठेवून त्याचा विचार करू शकत नाही. तर त्याच्या पावित्र्याने आणि त्याच्या न्यायीपणाने त्याने आपल्यावर दया केलेली आहे. आणि पहा त्याची ती दया कशा प्रकारची आहे बरं? सत्याने आहे. तो सत्य आहे. वचन वचन 2 त्याचा दुसरा भाग सांगतं, परमेश्वराचे सत्य सनातन आहे. त्याच तो सत्य आहे. केवळ देव आहे जो सत्य आहे. मनुष्य तर कधीच सत्यतेने स्वतःच्या बलावर तो वागू शकत नाही. परंतु देव सनातन तो सत्य आहे. आणि पहा, त्याचं सत्य ते सनातन टिकणारं आहे. या सत्यामध्ये आपल्याला देवाचं न्यायी पण पाहायला भेटेल. त्यासोबतच त्याचं करार जे आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटल, की तो सनातन आहे. तर कशाबद्दल तो सनातन आहे? त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या कृत्यांमध्ये, त्याच्या सर्व कार्यामध्ये तो सनातन आहे आणि तो जे काही बोलतो ते तो करतो. कधी न बदलणारा प्रभू तो आहे. तो करार करणारा आणि करार जपणारा देव आहे. आणि त्याची प्रतीती आपल्याला उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत वारंवार भेटते. आणि नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की तो कधी न बदलणारा देव आहे आणि म्हणूनच त्याने दिलेले तारण सुद्धा
कधी न बदलणारा आहे, ते सार्वकालिक आहे आणि केवळ त्याच्या गौरवास्तव आहे. याद्वारे नक्कीच आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याची उपकार स्तुती करूया. आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना सुरुवातीची प्रार्थना करू. आपल्यामध्ये पाळक साहेब आहेत, ते सुरुवातीची प्रार्थना करतील. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रार्थना करू. प्रेमळ आणि जिवंत प्रभू, आजच्या या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्हाला तू पुन्हा एक वार तुझ्या पवित्र चरणाशी येण्याची संधी दिलीस. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करतो. देवबापा, तू जिवंत आहे म्हणूनच आम्ही जिवंत आहोत. आणि देवबापा, ही तुझी महान दया आम्हाला होऊ दिलीस त्या ख्रिस्तामध्ये, त्या वधस्तंभाद्वारे. म्हणून देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो, तुला धन्यवाद देतो. परंतु देवा, आठवड्याभर तू सांभाळलंस. अन्न, वस्त्र, निवारा देवबापा, या मूलभूत गरजा आणि देवबापा आवश्यक असणाऱ्या जीवनासाठीच्या सर्व गरजा तू भागवल्या. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. विशेषतः आज होणारी ऑनलाईन भक्ती तू आशीर्वादाची कर. विविध ठिकाणी तुझी प्रेलेकर देवबापा मोबाईल समोर बसलेले आहेत. देवबापा आपल्या घरामध्ये भक्ती घेत आहेत. अशा सर्वांना तुझं विपुल द्यायचा कृपेचा आशीर्वाद असू दे. त्या सर्वांवर तू देवबापा तुझं देवबापा सामर्थ्य आणि कृपा असू दे अशी विनंती करतो. विशेष प्रभू देवा, जे तुझे प्रेदास वचनातून मार्गदर्शन करतील देवबापा, ते समजण्यासाठी देवबापा तू आमच्या अंतःकरणाची तयारी कर. जे पवित्र वचन स्तोत्रामधून तू आम्हाला दिलास की तू कधी न बदलणार आहेस, म्हणून देवबापा आम्ही तुझी स्तुती करतो. देवबापा, तू बदलत नाहीस म्हणूनच आम्ही देवबापा तुझ्या ठाई स्थिर आहोत. दया कर, कृपा कर, तुझी पवित्र वचन समजण्यासाठी सहाय्य कर. ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ देऊ नये यासाठी देवबापा आम्हाला तुझ्या मार्गाने चालण्यासाठी सहाय्य करू. आजची भक्ती जगभरातील ऑनलाईन चर्चेस आशीर्वादाची कर आणि देवबापा तुझी वचन समजून त्यानुसार अनुसरण करण्यासाठी सहाय्य कर. ही संपूर्ण वेळ तुझ्या हाती देत आम्ही पुन्हा एक तुझ्या हाती समर्पित होत. ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो, म्हणून ऐक बापा. आमेन, आमेन. थँक्यू सर. आपण पुढे जाऊया. या आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊ आणि त्याद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ. जे गीत गाणार आहोत आपण ते मराठी गीत आहे, कोण मित्र येशूवानी. या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याची उपकार स्तुती करू. कोण मित्र येशूवानी, सायो देवाया, सर्व दुखे तो ऐको, साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता, मानितो, शांती करी हरवू, शोक किती करीतो, मोह सदेकी चिंता, काही दिसे त्रासाया, धैर्यात सुटू देता, जा प्रभूला सांगाया, सर्व तुझ्यास पाय, चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा पादरी मागतो, कशी जरी प्रमाणे पाप जळवाया, त्यास उपाय केले, जा प्रभूला सांगाया, मित्र जरी तुझ्या मानी, जा प्रभूला सांगाया, तो
कास सर्वा शीत अंगीकाराया. नक्कीच या गीताद्वारे त्या जिवंत आणि सामर्थ्य देवाला गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. आपण विशेष करून या दिवसामध्ये उत्तम मेंढपाळ या विषयावर विचार करत आहोत आणि या विषयाच्या अंतर्गत आपण जवळ-जवळ आतापर्यंत 5 जे भाग आहेत ते आपण अभ्यासले आहेत. आज विशेष करून या विषयाचा 6वा भाग आहे आणि यामध्ये आपण उत्तम मेंढपाळ, मेंढरांचा पुरवठा याबद्दल आपण विचार करणार आहोत. याबद्दल आपण शिकणार आहोत. त्याकरिता विशेष करून जे वचन आहे ते वचन म्हणजे योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 9 त्यामधूनच आज आपण अ, उत्तम मेंढपाळ, मेंढरांचा पुरवठा ह्याविषयी शिकणार आहोत. तर मी आपणा सर्वांकरिता वाचतो योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 9. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. देवबाप करो या वाचलेल्या वचनाद्वारे तो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि हे वचन समजण्याकरिता तो आपल्याला सहाय्य करो. विशेष करून हा जो विषय आहे आजचा आपला तो म्हणजे उत्तम मेंढपाळ, मेंढरांचा पुरवठा. याच्या अंतर्गत आपण 2 महत्वाची सत्य आजच्या या सकाळच्या वेळी आपण अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. त्यामधील पहिलं सत्यामध्ये आपण पाहणार आहोत, की उत्तम मेंढपाळ, मेंढरांचा पुरवठा म्हटल्यानंतर कशाचा बरं तो? तर जीवनाचा पुरवठा आहे तो. उत्तम मेंढपाळ, मेंढरांच्या जीवनाचा पुरवठा. आणि मग नक्कीच जर तो जीवनाचा पुरवठा आहे, तर मग दुसरं सत्य आपल्याला अगदी स्पष्टपणे शिकायला भेटल, ते म्हणजे की तो फक्त जीवनाचा पुरवठाच नाही, तर तो त्या जीवनाचा जतनकर्ता सुद्धा आहे. आणि ते कशा प्रकारे आहे आपण ते आज शिकणार आहोत आणि ते आपण अभ्यासणार आहोत. तर आता जे वचन आपण वाचलेलं आहे, की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. ज्यावेळेस आपण या वचनाकडे बारकाईने पाहतो आणि हे वचन जे आहे वचन 9 विशेष करून आपल्याला अगदी सुंदर रीतीने त्या महान उत्तम मेंढपाळाच्या पुरवठ्याबद्दल शिकवणारं हे वचन आहे. आणि विशेष करून जर तुम्ही त्यातील पहिला जो भाग आहे वचन 9 आणि त्यातील पहिला भाग जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने त्यामधून शिकायला भेटल की उत्तम मेंढपाळ जो आहे तो जीवनाचा पुरवठा आहे. आता या पुस्तकामध्ये या वचनामध्ये ज्यावेळेस आपण अध्याय 10 जो आहे योहानकृत शुभवर्तमान या अध्यायाबद्दल जर आपण विचार केला तर ख्रिस्त समोरील त्या घटनेकडे पाहून आध्यात्मिक गोष्ट किंवा आध्यात्मिक अर्थ तो त्या ठिकाणी शिकवत आहे. आणि तो ज्यावेळेस म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे, मीच मेंढरांचं द्वार आहे, तर नक्कीच तो हे दाखवत आहे की तोच एकमेव उत्तम आणि सत्य आणि अगदी योग्य मेंढपाळ आहे. त्याला सोडून दुसरा मेंढपाळच नाही. आणि मग इस्रायलामध्ये जे धर्मपुढारी होते, जे यहुदी होते, जे विविध लोक होते, मग ते कोण होते? ते नक्कीच लोकांच्या दृष्टीने मेंढपाळ म्हणून दिसत होते, परंतु आंतरिक रीतीने ते क्रूर लांडगे होते आणि जणू काय ख्रिस्त त्यांनाच याद्वारे फटकारत आहे, की उत्तम मेंढपाळाचं कार्य काय आहे? आणि त्याने हे शिकवलेलं आहे, की मंडळीचा पोषण करता, मंडळीचा वाढवणारा, मंडळीचा जीवन देणारा, मंडळीचा मुख्य केवळ तोच आहे ख्रिस्त. मग इतर जे सेवकगण किंवा इतर जे आहेत मंडळीमध्ये कार्य करणारे पुढारी वर्ग, मग ते कोण आहेत? तर ते त्या ख्रिस्ताच्या अधीन राहून कार्य करणारे सेवकगण आहेत आणि त्यांनी त्याच्याच अधीन राहून कार्य करावं. कारण मंडळी ख्रिस्ताची आहे. आणि ज्यावेळेस आपण वचन 9 ची सुरुवात पाहतो, तर वचन 9 ची सुरुवात अशा प्रकारे होत आहे, की मी दार आहे. मी दार आहे. का बरं ख्रिस्त अशा प्रकारे बोलत आहे? जर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 7 पाहाल,
तर मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये आपण त्यावर विचार केलेला आहे आणि आपण ते वचन वाचूया 10वा अध्याय आणि वचन 7. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. आता वचन अं, जवळ-जवळ 7 पासूनच जर तुम्ही पुढे पाहिलं, तर तुम्हाला अगदी वचन 9 पर्यंत का बरं तो असं म्हणत आहे, की मी दार आहे आणि पुढे तो आणखी पुढे म्हणतो, की वचन 8 मध्ये जे माझ्यापूर्वी आले, ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मग इथं विरोधाभास आपल्याला या दोन्ही वचनामध्ये पाहायला भेटतं. एकीकडे तो म्हणत आहे, की मी मेंढरांचं द्वार आहे आणि ते पण कशा प्रकारे तो म्हणत आहे, म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला म्हटले. पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो. खचित खचित अगदी बरोबर आहे. 100% हेच खरं आहे. याला सोडून दुसरं सत्यच नाही. काय बरं? मी मेंढरांचे दार आहे. आणि जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. जे ख्रिस्ताच्या इच्छेविरुद्ध आलेले होते, ज्यांना ख्रिस्ताने नियुक्त केलेलं नव्हतं त्याच्या मंडळीकरिता, जे निघालेले होते फक्त जगाच्या दृष्टीने फक्त दिसत आहेत, परंतु आंतरिक रीतीने ते ख्रिस्तापासून बळकवणारे होते. परंतु ख्रिस्ताला हा विश्वास आहे, की त्याची मेंढरं त्याचीच वाणी ऐकतील. आणि हे नक्की अगदी बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण आणखी पुढे येतो वचन 9 मध्ये पहा, वचन 9 मध्ये सांगितलं मी दार आहे. मग हे कशाबद्दल शिकवत आहे? इथिओपिक जे वर्जन आहे किंवा भाषांतर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आहे की मीच मेंढरांचे खरे द्वार आहे. आणि दार या शब्दाबद्दल विचार करत असताना जर तुम्ही इस्रायलाच्या संस्कृतीविषयी किंवा इस्रायलमधील त्या वेळेचा जर तुम्ही विचार केला, त्या ठिकाणी जर तुम्ही गेले, तर तुम्हाला हे पाहायला भेटेल की मेंढरांसाठी त्यांनी मेंढवाडा तयार केलेला होता. कदाचित त्या काट्यांच्या कुंपणाद्वारे तो असावा किंवा काही काही ठिकाणी दगडांद्वारे सुद्धा चांगल्या प्रकारे तो घडवून केलेला तो मेंढवाडा असायचा आणि त्यामध्ये फक्त एकच द्वार जे आहे ते समोरून ठेवण्यात आलेलं होतं आणि मग काही ठिकाणी खिडक्या होत्या जेणेकरून योग्य ती हवा त्या ठिकाणी खेळती असावी आणि ते जे एक द्वार आहे ते यासाठी होतं की मेंढरं त्याच दाराने आतमध्ये जावेत. जर ते खिडकीतून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना जाता येणार नाही आणि म्हणून त्यांना जाण्याकरिता एक विशिष्ट एक दार जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं, करण्यात आलेलं होतं आणि मग मेंढपाळ सुद्धा त्याच दाराने आत जायचा आणि आत यायचा. परंतु ज्याप्रमाणे मागे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि पुन्हा एक वार सांगतो की ज्या प्रकारे त्या काळी त्या खिडक्या ज्या होत्या किंवा जी काही मागच्या दाराने किंवा जी काही जागा असायची त्यापासून काय करायचे काही जे चोर किंवा लुटारू यायचे आणि ते मेंढरू चोरून घेऊन जायचे. आणि अशा वेळेस मग मेंढपाळ जो आहे तो मेंढरांचं संरक्षण करण्याचा पुरेपूर तो प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरून ख्रिस्त म्हणत आहे की मी दार आहे. आणि पहा त्या मेंढवाड्यात जाणं मेंढरांकरिता जणू काही सुरक्षाच होती. जर मेंढरं अशीच बाहेर भटकत राहिले आणि मेंढपाळ झोपला तर बाहेरच्या बाहेर चोरांना मेंढर न्यायला काहीच अवघड जाणार नाही. परंतु त्या मेंढपाड्यात जाऊन मेंढरांना चोरून नेणं हे फारच कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून मेंढवाडा जो आहे त्याच्या जाण्याकरिता ते जे द्वार आहे ते अगदी एकमेव द्वार होतं ज्यातून ते आतमध्ये जाऊ शकत होते आणि त्या मेंढवाड्यात गेल्यानंतर त्या मेंढरांकरिता ते सुरक्षा घेऊन येणार होतं. आणि ते द्वार मग आपल्याला पुष्कळ गोष्टी शिकवतात आणि त्यावरून मग ख्रिस्त आपल्याला काय शिकवू इच्छित आहे की मी दार आहे. तर नक्कीच त्याचं वर्णन पुढे सुद्धा आहे बघा, मी दार आहे माझ्याद्वारे. माझ्याद्वारे मी दार आहे आणि माझ्याद्वारे कोणी आत जाईल. आता हे तिन्ही जर शब्द तुम्ही तिन्ही हे जे शब्द आहे त्याचा जर भाग केला किंवा फोड केली तर तुम्हाला हे पाहायला भेटेल की दाराचा उपयोग कशासाठी होतो बरं? प्रवेश करण्याकरिता. आणि एकदा जर आतमध्ये आपण प्रवेश केला तर त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षा आपल्याला वाटते आहे ना? आपण सुरक्षित
आपण स्वतःला समजून घेतो, की आपण सुरक्षित आहोत. कारण आपण आतमध्ये आहोत. आपण बाहेर मोकळ्या अशा स्थितीमध्ये नाही. जसं काय ज्या प्रकारे बाहेर वाघ किंवा अशा प्रकारचं अ, वाघ किंवा इतर जे हिंस्र श्वापद आहेत, ते तुम्हाला बाहेर पाहायला भेटत आहेत. आणि पहा ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो आहे तो त्यांना पाहतो आणि त्या दारातून आतमध्ये येतो आणि दारातून आतमध्ये आल्यानंतर तो ते दार लावून घेतो. त्यावेळेस त्याला हे वाटतं, की "अरे वाह! मी वाचला गेलो." जर मी तसाच त्या बाहेर त्या स्थितीत जर सापडलो असतो, तर मी केव्हाच नष्ट झालेलो असतो. जणू काय अशाच प्रकारची स्थिती जर आपण पाहिलं मेंढरांबद्दल सुद्धा होती. तर लांडग्यांची भीती होती, चोर लुटारूंची भीती होती आणि म्हणून त्यांच्याकरिता मेंढवाळा अगदी सुरक्षित ठिकाण आणि त्या मेंढवाड्यात जाण्याकरिता एक प्रवेशद्वार होतं. ते त्या सुरक्षेची हमी आणि त्या सुरक्षेचा मार्ग दाखवणारं होतं आणि ख्रिस्त ज्यावेळेस म्हणत आहे, की मी दार आहे, तर ख्रिस्त पुढे हेच स्पष्ट करत आहे, की ख्रिस्ताशिवाय सुरक्षा नाही, ख्रिस्ताशिवाय जीवन नाही. माझ्याद्वारे ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, तर तो हे दाखवत आहे, की ख्रिस्त एकमेव तारणाचा मार्ग आहे. तो एकमेव तारणारा आहे. तो एकमेव मध्यस्थ आहे. तो जिवंत देव आणि पापी मनुष्यामध्ये असणारा तो एकमेव मध्यस्थ आहे. ज्या प्रकारे दुसरे तिमोथेमध्ये पौल म्हणतो तिमोथेला, की तो एकमेव मध्यस्थ आहे. आणि पहा तिथं सांगितलं, "मी दार आहे. माझ्याद्वारे जो कोणी आत येईल." आत येणं काय आहे? आत जाईल काय आहे? आत जाणं हा जो शब्द आहे तो आपल्याला जणू काय अशा प्रकारे दाखवत आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करणं. जणू काय अशा प्रकारे दाखवत आहे, की एक भयंकर अंधारी कोठडी आहे आणि त्या कोठडीतून त्यामध्ये पूर्णपणे तो बांधलेला असा होता. परंतु तो अचानक त्या अंधाऱ्या कोठडीतून किंवा त्या अंधाऱ्या खोलीतून प्रकाशात येत आहे. जणू काय अशाच प्रकारे आहे ते. कोणी आत जाईल तर त्याला म्हणजे हे जे आहे ते आपल्याला जागेबद्दल किंवा आपल्याला स्थितीबद्दल शिकवितं. मग मेंढरांना आत जाण्याची, मेंढवाड्यात जाण्याची काय गरज आहे? कारण त्यांच्या जीवाचं रक्षणाकरिता आणि खरंच आपण ज्यावेळेस मेंढराविषयी विचार करतो, तर प्रत्येक विश्वासणाऱ्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं, की ही ख्रिस्ताची मंडळी आहे. ख्रिस्ताचा निवडलेला कळप आहे. तो स्वतःहून त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही लक्षात घ्या. त्यामध्ये घेऊन जाणारा सुद्धा मेंढपाळच असतो. मेंढवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का द्वारामधून घेऊन जाणारा मेंढपाळच असतो. ज्या प्रकारे तो मेंढरांना काय करतो सोडतो आणि हिरव्यागार कुंडामध्ये घेऊन जातो, त्याच प्रकारे तो पुन्हा त्यांना मेंढवाड्यामध्ये घेऊन जातो. तर नक्कीच मेंढरू जे आहे ते स्वतःहून त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊ शकत नाही स्वतःच्या बळावर. परंतु स्वतः मेंढपाळ त्याला घेऊन जातो. त्याच प्रकारे इथं ज्यावेळेस म्हटलं, की कोणी आत जाईल, तर याचा अर्थ असा कोणी करू नये, की मी स्वतःच्या बळाने ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. मी स्वतःच्या बळाने ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकतो. मी स्वतःच्या बळाने ख्रिस्ताकडे पाहू शकतो आणि मी स्वतःच्या बळाने पित्यासमोर येऊ शकतो. तर नक्कीच जर अशा प्रकारे मी विचार केला, तर मग मी पूर्णपणे माझ्याकडे, मी, मला, माझं आणि शेवटी ते कुठं होईल बरं? तारण पूर्ण माझ्या हातात आहे. ते मी माझ्या इच्छेने कमवू शकतो आणि मी माझी इच्छा झाली तर मी ते तारण मिळवू शकतो. अशा प्रकारे आपण आपला ग्रह होईल. परंतु हे पूर्णपणे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध असलेलं तत्व आहे. इथं ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो, की माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तर इथं माझ्याद्वारे कोणी आत जाईल, यावेळेस इथं म्हटलेलं आहे, तर तो आत घेऊन जाणारा सुद्धा देवच आहे. काय आत जाणं कशाबद्दल शिकवत आहे? आत जाणे कशा प्रकारे आहे? निवडलेला जो आहे तो केवळ देवाच्या कृपेने, केवळ विश्वासाने आणि विश्वास केवळ ख्रिस्तावर आणि मग त्याद्वारे जे मिळणार आहे ते म्हणजे तारण. त्या तारणाचं ध्येय मग अगदी एकच आहे आणि ते म्हणजे देवाचं गौरव. आणि मग आत जाणं हे कशा प्रकारे आहे?
कशाबद्दल शिकवत आहे, कशा प्रकारे आपण तो प्रवेश करतो आणि तो केवळ विश्वासाच्या द्वारे हा आहे. आणि तो विश्वास कोणता आहे? तो विश्वास ऐतिहासिक विश्वास नाही. माझे आई वडील त्यांनी विश्वास ठेवला, त्यांच्याकडे पाहून मी विश्वास ठेवला म्हणून मी स्वर्गात गेलो. नाही, तो विश्वास सुद्धा देवापासून मिळणारं दान आहे. इफिस 2:8 आणि 9. तारण काय? कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे म्हणे. हे तुमच्या हातून झालं नाही, तर हे देवाचं दान आहे. काय काय देवाचं दान आहे? कृपा, विश्वास आणि तारण. देवाचं दान आहे. हे केवळ देवापासून आहे, त्याच्या इच्छेने ज्यांना त्याने निवडलं त्यांच्याच करिता ख्रिस्त या भूतलावर आला. त्यांच्याच करिता ख्रिस्ताने सर्व त्या पित्याच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि त्याने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि त्याचं ते अनमोल बलिदान आणि त्याने जी खंडणी भरून दिली पित्याला, त्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं आपल्या प्रवेश त्या सार्वकालिक जीवनामध्ये झालेला आहे. जे आपण नाशाचे पुत्र होतो, आता त्या जिवंत देवाचे पुत्र झालेलो आहोत. आपण जी देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, आता आपण त्याचे स्वतःची लोक, त्याची प्रजा असे झालेलो आहोत. तर मग नक्कीच आपल्याला इथे ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, की मी दार आहे, माझ्याद्वारे कुणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तर हे वचन अगदी हे स्पष्ट करत आहे, की आत्मिक जीवनाचा पुरवठा करणारा ख्रिस्त आहे. ख्रिस्ताविना जीवनच नाही. मी वारंवार एक उदाहरण देत असतो आणि ते उदाहरण म्हणजे स्वतः ख्रिस्तानेच दिलेलं आहे. ते उदाहरण काय आहे? तर तो म्हणतो, की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात म्हणे. ज्या प्रकारे म्हणे फाटे द्राक्षवेलात राहिल्या वाचून ते फळ देऊ शकत नाही, त्या प्रकारे तुम्ही आहात. आणि नक्कीच द्राक्ष वेल जो आहे आपल्याला पाहायला भेटतो, की त्याच्याशिवाय फाट्यांना महत्व नाही. त्यांना जीवनच नाही. जर तुम्ही त्या द्राक्ष वेलातून फाटे कट केले तर त्याचा जो उपयोग आहे तो जाळण्यासाठी होईल, ते फळ देऊ शकणार नाही. मग त्यातून सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटतं, की त्या फाट्यांना जीवन रस देणारा द्राक्षवेल आहे. त्या द्राक्षवेलाशिवाय फाटे मृत आहे. त्याच प्रकारे आत्मिक जीवनाबद्दल आहे, ख्रिस्ताबद्दल आहे, तारणाबद्दल आहे. ख्रिस्ताशिवाय तारणच नाही. तो एकमेव तारणाचा मार्ग आहे. तो एकमेव जीवनाचा मार्ग आहे. त्याच्याशिवाय सार्वकालिक जीवन नाही. त्याच्याशिवाय समेट नाही. त्याच्याशिवाय पापांची क्षमा नाही. त्याच्याशिवाय देवापासून मिळणारा त्या क्रोधाची त्या क्रोधापासून सुटका नाही. तर नक्कीच मग इथं ज्यावेळेस तो वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला काय होईल म्हणे? तारण प्राप्ती होईल. आता तारण प्राप्ती होणं कशाबद्दल आहे? तारणाचा पुष्कळ वेळेस दुरुपयोग होतो. तारण प्राप्ती होणं म्हणजे काय बरं? मला आरोग्य भेटणं याला तारण म्हणत नाहीत. किंवा मला पैसा भेटला म्हणजे तारण झालं असा अर्थ होत नाही. किंवा मी काहीतरी सन्मानित झालो, मला काहीतरी भेटलं, ते तारण आहे, अशा प्रकारे याचा अर्थ होत नाही. तारणाचा अनेक दुरुपयोग लोक करतात. त्यांना तारण म्हणजे काय हेच माहित नाही. त्यांच्या भाई तारण म्हणजे पैसा आहे. तारण म्हणजे काय आहे? आरोग्य आहे. तारण म्हणजे काय आहे? सर्व प्रकारची भरभराट आहे. परंतु पवित्र शास्त्र शिकवितं तारण म्हणजे पापापासून, सैतानापासून आणि विशेष म्हणजे याही पलीकडे देवाच्या पवित्र क्रोधापासून सुटका आणि त्या जिवंत देवासोबत घडून येणारा समेट. आपल्या समजदाऱ्या भाषेत आपण तारणाबद्दल विचार करू शकतो आणि हे सगळ्यात मोठं आहे. पैसा, आरोग्य आणि या सगळ्यांपेक्षा अति मौल्यवान तारण आहे. आणि ते केवळ देवाच्या कृपेने आहे. ते केवळ देवाच्या इच्छेने आहे. जे निवडलेले आहेत त्यांच्याकरिताच आहे. आणि नक्कीच वचन 9 याचा पहिला जो भाग आहे तो आपल्याला हे शिकवितं, की ख्रिस्ताविना जीवन नाही. आणि म्हणूनच तो उत्तम मेंढपाळ, मेंढरांच्या जीवनाचा तो पुरवठा आहे. आणि मग तो फक्त जीवनाचा पुरवठाच आहे का? आता त्याने तारण दिलं आणि आता तुमच्याच हातात आहे ते, अशा प्रकारे आहे का? मेंढपाळाने काय केलं? आता मेंढरांना मेंढवाडा बांधून दिला
आणि असा कोणता मेंढपाळ आहे की तो त्याला मेंढवाळा बांधून देऊन त्यांना तो सोडून निघून जातो आणि मग मेंढरांना म्हणतो की आता तुम्हाला कसं राहायचं ते राहा. एकदा मी तुम्हाला मेंढवाड्यात आणण्याचे कार्य केलंय. आता तुम्हाला कसं काय करायचं ते करा. नाही. जर त्या मेंढरांना मेंढवाड्यातच ठेवलं आणि त्या स्थितीमध्ये ते राहिले, तर त्यांना जर योग्य जेवण वेळेवर आणि त्यांना पाणी जर मिळालं नाही, तर ते त्या ठिकाणी पूर्णपणे काय होऊन जातील, ते टिकणारच नाहीत. त्याच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं, की तारण ख्रिस्तापासून आहे, तर त्या तारणाचं जतन करता सुद्धा ख्रिस्तच आहे. आणि पहा त्याबद्दलच वचन 9 त्याचा दुसरा भाग शिकवितो. तो आत येईल व बाहेर जाईल. तो कुणाबद्दल बोललं जात आहे? त्या मेंढरांबद्दल बोललं जात आहे, ज्याच्याबद्दल आपण अगोदर शिकलेलं आहे, की पहा मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत येईल, कोण आत येणार आहे? तर त्या निवडलेल्या लोकांबद्दल इथं बोललं जात आहे. तोच आतमध्ये जाऊ शकतो आणि ते कशा प्रकारे केवळ सुवार्ता, केवळ पवित्र आत्म्याचं कार्य ते आहे. देवाच्या कृपेने ते आहे आणि देवाच्या गौरवासाठी आहे. आणि पहा त्याला तारण प्राप्ती होईल म्हणे आणि पुढे काय सांगितलं, तो आत येईल व बाहेर जाईल. आता त्याचं आत येणं आणि बाहेर जाणं कशाबद्दल आहे? जर तुम्ही त्यावेळेसच्या मेंढपाळाची आणि मेंढरांची जर पुन्हा एक वार जर विचार केला, तर तुम्हाला पाहायला भेटेल की मेंढपाळ जो होता तो मेंढरांना त्या मेंढवाड्यातून बाहेर काढायचा आणि तो काय करायचा, अगोदर सगळ्यात अगोदर कुठं हिरवगार कुरण आहे त्याचा शोध तो करायचा आणि मग त्या ठिकाणी तो त्या मेंढरांना काय करायचा, घेऊन जायचा आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी मेंढर चरत असताना त्याचं लक्ष पूर्णपणे आजूबाजूला होतं की कोणी लांडगा किंवा कोणी हिंस्र श्वापद किंवा कोणतं जनावर माझ्या या मेंढरावर झडप घालू नये म्हणून तो सारखं इकडं तिकडं पाहत असायचा. आणि त्यासोबतच तो काय करायचा, त्या खाल्ल्यानंतर त्या मेंढरांना अशा ठिकाणी तो न्यायचा ज्या ठिकाणी संत रीतीने पाणी वाहत आहे, जेणेकरून ते मेंढर जे आहे ते चांगल्या प्रकारे पाणी पितील आणि त्यांचं हे खाणं आणि पिणं जे आहे ते मेंढरांना तृप्त करेल आणि त्यानंतर तो पुन्हा त्यांना मेंढवाड्यामध्ये घेऊन यायचा. तर मग त्या दृष्टीने जर तुम्ही या वचनाकडे पाहिलं की तो आत येईल व बाहेर जाईल, मेंढराबद्दल बोललं जात आहे की ते मेंढरू आत येईल आणि बाहेर जाईल. याचा अर्थ असा नाही बरं का की विश्वासणारा जो आहे तो मंडळीत येईल आणि मंडळीतून बाहेर जाईल, तेव्हा पुन्हा त्याला मंडळीत घेऊन येण्यात येईल. नक्कीच मेंढरू जे आहे ते काही काळापुरतं बहकू शकतं, परंतु मेंढपाळ जो आहे तो पुन्हा त्याला मार्गावर आणतं. नक्कीच विश्वासणारा सुद्धा काही काळापुरता बहकू शकतो, हे सत्य आहे. हे समजून घ्या. कारण आपण असं म्हणू शकत नाही की मला तारण मिळालं म्हणजे मी परिपूर्ण झालो. माझ्याकडून काहीच चुका होणार नाही. परंतु नक्कीच आपल्याला सर्व चुकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण या पापी देहात आहोत आणि नक्कीच जगाची रहाटी आणि या सगळ्या गोष्टींपासून आपण बहकून जाऊ नये म्हणून देवाच्या हाती पडणं अगदी गरजेचं आहे आणि त्याला शरण जाणं अगदी गरजेचं आहे. मग इथं ज्यावेळेस तो आत येईल व बाहेर जाईल याच्याबद्दल जर विचार केला तर नक्कीच इथं त्या अर्थाने नाही बोललेलं की जो विश्वासणार आहे तो मंडळीतून बाहेर जाईल आणि पुन्हा आत येईल, अशा प्रकारचा अर्थ इथं लागत नाही. तर इथं कशाबद्दल शिकवत आहे की ख्रिस्तामधील जे विश्वासाचं कार्य आहे त्याप्रमाणे चालल्याबद्दल इथं शिकवलं जात आहे. ज्या प्रकारे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाला संतोष होईल असं तुम्ही चाला म्हणे. सुवार्ते शोभेल असं तुमचं वर्तन असू द्या. अशा प्रकारचे शब्दप्रयोग तुम्हाला वारंवार पाहायला भेटल आणि तशाच प्रकारे इथं शिकवलेलं आहे. आणि जर तुम्हाला याबद्दल शिकायचा तो आत येईल व बाहेर जाईल जर याबद्दल शिकायचंय तर याकोब जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने शिकवितो. तो म्हणतो की क्रियाविना विश्वास जो आहे तो व्यर्थ आहे म्हणे. तर याचा अर्थ तो काय म्हणतो की आम्ही म्हणे फक्त विश्वासानेच नाही तर क्रियांनी नीतिमान ठरतो. याचा अर्थ काय बरं? तो त्या ठिकाणी पावलाने जे सांगितलेलं जे तत्व आहे त्याला तो विरोध करत नाही. तर तो त्या पावलाच्या तत्वाला अधिक रीतीने स्पष्ट करत आहे. पावलाने काय म्हटलं की केवळ विश्वासानेच नीतिमान गणण्यात येतं म्हणे. तर हा म्हणतो की क्रियांनी नीतिमान गणण्यात येतं. तर मग ज्यावेळेस याकोब ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हणतो की क्रियांनी नीतिमान गणणं किंवा नीतिमान ठरणं, तो कशाबद्दल शिकवत आहे?
तर पहिली गोष्ट विश्वासाने नीतिमान ठरणं हे नक्कीच भूतकाळातील गोष्ट आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये जे कार्य झालेलं आहे ते तुमच्या कृतीतून पण दिसायला पाहिजे. आणि त्याला तो याकोब जो आहे तो अगदी स्पष्ट रीतीने प्रगट करत आहे आणि तेच इथे आपल्याला पाहायला भेटत आहे, की ख्रिस्तामधील विश्वासाचं कार्य, त्याप्रमाणे चालणं, त्याची साक्ष प्रगट करणं. उत्तम मेंढपाळ मेंढरांना उत्तम हिरवळ कोठे मिळेल तिकडे तो नेतो, संत पाण्यावर तो नेतो, त्यांच्याकडे तो त्यांच्यावर तो लक्ष ठेवतो आणि त्यांना तो पुन्हा आपल्या त्या मेंढवाड्यामध्ये घेऊन येतो. तो आत येईल व बाहेर जाईल. पुन्हा एक वार आपल्याला हे शिकवितं, की त्या जिवंत देवाच्या त्या विश्वासामधील ते कार्य दाखवणारं आहे. विश्वासणाऱ्या नात्याने आपलं वर्तन कशा प्रकारे असावं, त्याच्याकडे आपलं लक्ष व्यतीत करणारं हे आहे. आणि पुढे पहा आणि त्याला खाण्यास मिळेल म्हणे. तो आत येईल व बाहेर जाईल त्याला खाण्यास मिळेल. त्याला खाण्यास मिळेल हे कशाबद्दल शिकवत आहे? मेंढरांकरिता उत्तम हिरवळीची गरज असते. त्याच प्रकारे पहा त्याची जी लेकरं आहेत, विश्वासणारी जी लेकरं आहेत, त्याची जी मेंढरं आहेत, त्या मंडळीकरिता, त्याच्या आत्मिक जीवनाकरिता आणि त्यासोबतच शरीराकरिता, शारीरिक करिता ख्रिस्त पुरवठा करणारा आहे. आणि विशेष करून आत्मिक जीवनाकरिता ख्रिस्ताचे ते विश्वासाचे शब्द, त्याच्या कृपेचे ते शब्द, ख्रिस्ताचं ते वधस्तंभावरील कार्य, ते महान सुवार्ता, तिचं मनन करणं नित्य आणि विशेष करून ते सत्य सिद्धांत, ख्रिस्ताचे हितकारक शब्द आणि सर्व काही त्याचे नियम आणि सर्व काही जे सांत्वन देणारं आहे आणि विशेष करून ह्या सर्व गोष्टी आपल्याला केवळ देवाच्या त्या अधिकारयुक्त वचनामध्येच पाहायला भेटतील आणि मग नक्कीच त्याला खाण्यास मिळेल. तर विश्वासणाऱ्यांचं खाद्य, विश्वासणाऱ्यांचं अगदी चांगलं जे प्रोटीनयुक्त म्हणू शकतो किंवा चांगलं जे भोजन आहे, ते कुठं आहे? तर पवित्र शास्त्रामध्ये आहे. ते विश्वासणाऱ्यांना आत्मिक रीतीने बलसंपन्न करतं. मग ते सर्व दुष्टांपुढे टिकाव धरण्याकरिता सहाय्य पुरवणारं आहे ते वचन. कारण ते जिवंत देवाच्या मुखातील शब्द आहे. ते अधिकारयुक्त आहे आणि मग नक्कीच ख्रिस्त नक्कीच जीवन देणारा आहे. तर त्याचं तो जतन सुद्धा करत आहे. कशा प्रकारे तो जतन करतो? तोच तारणाची सुरक्षा आहे आणि त्यासोबतच त्याचं वचन जे आहे, त्याच्या मेंढरांना ती जी लागणारी हिरवळ आहे, ते पुरवितं. ते वचन जे आहे, तेच मेंढरांचं, त्या विश्वासणाऱ्यांचं, मंडळीचं ते संथ पाणी आहे. ती हिरवळ आहे. ख्रिस्त ती हिरवळ आहे. तो संत पाणी आहे. जिथं सर्व पुरवठा आपल्याला पाहायला भेटेल. ख्रिस्त मंडळीचं सर्व काही आहे. ख्रिस्त मंडळीचा काय आहे तो संपूर्ण रीतीने पुरवठा आहे. ख्रिस्त मंडळीचा सर्व सत्ताधिकारी आहे आणि तोच जतन करता आहे. तर त्याच्याबद्दल आपण मग या ठिकाणी शिकू शकतो, की त्याला खाण्यास मिळेल. तर नक्कीच तो आत्मिक पुरवठा करतो त्याच्या मंडळीला आणि कशाप्रकारे त्या पुन्हा त्या वचनामध्ये तो घेऊन जातो आणि ते वचन आपल्याला त्या ख्रिस्ताचं गौरव अधिक दाखवितं आणि जितकं आपण ख्रिस्ताचं गौरव अधिक समजून घेतो, जाणून घेतो, तितकं आपल्याला आत्मिक ते सांत्वन देणारं आणि आत्मिक आपल्याला बलसंपन्न करणारं आणि ते जिवंत देवाचं गौरव करणारं ते ठरतं. तर नक्कीच आणि त्याला खाण्यास देईल, तर हे आपल्याला त्या उत्तम मेंढपाळाचा आणखी एक कार्य पाहायला भेटेल आणि ते म्हणजे तो जतन करता आहे. त्याच्या मेंढरांचं पोषण करता तो आहे. तो त्याच्या वचनाद्वारे त्यांचं पोषण करतो. पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे तो मंडळीचं पोषण करतो. मंडळीतील एकत्रित येण्याद्वारे त्या मंडळीतील त्याच्या लोकांचं तो काय करतो त्यांच्या एकत्रित येण्याद्वारे त्यातील बोध, त्यामधील वचनाचं कार्य या सर्व कार्यांद्वारे तो काय करत आहे? मंडळीचं पोषण करतो आणि मंडळीला सर्वतोपरी आत्मिक, सर्वतोपरी तो पुरवठा करणारा आहे. तर नक्कीच मग ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल विचार करतो, तर आपल्याला नक्कीच ह्या 2 बाबी कमीत कमी शिकायला भेटतील आणि त्या म्हणजे उत्तम मेंढपाळ मेंढरांचा पुरवठा आहे, तर नक्कीच
त्या जीवनाबद्दल आपण विचार करू शकतो आणि जतन करता याबद्दल आपण विचार करू शकतो, की ख्रिस्तच हा जीवनाचा पुरवठा आहे आणि ख्रिस्तच तो त्या जीवनाचं जतन करता आहे आणि मग जतन करता यामध्ये आपल्याला सर्व काही आलं, ते म्हणजे जीवनाचा पोषण करणारा तो आहे. सर्वतोपरी सर्व गोष्टींचा पुरवठा तो आहे आणि मग ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, तर आपल्याला हे समजेल, की ख्रिस्तच सर्व काही आहे मंडळीकरिता आणि मंडळीचा. आणि नक्कीच मग हे वचन पुन्हा एक वार आपल्याला ख्रिस्ताकडे आपलं लक्ष व्यतीत करत आहे किंवा लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडत आहे, की तो एकमेव मंडळीचा मार्ग आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे. तो मुख्य कोनशिला आहे. तो महान सामर्थी प्रभू आहे. त्याच्याशिवाय तारण नाही, त्याच्याशिवाय जीवन नाही आणि त्याच्याशिवाय काहीच नाही. आणि म्हणून ख्रिस्ताविना मंडळी पूर्णपणे मृत आहे. म्हणून आपल्याला नित्य त्या महान तारणाऱ्या ख्रिस्ताकडे जो उत्तम मेंढपाळ आहे, त्याकडेच पाहणं गरजेचं आहे. देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो आणि विशेष करून हे समजण्याकरिता तो सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो या सुंदर सकाळी पुन्हा एक वार उत्तम मेंढपाळ या देवबापा विषयाच्या 6व्या भागामध्ये आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आणि धन्यवाद देतो देवबापा. विशेष करून तुला विनवितो आणि तुझ्या चरणी प्रार्थना करतो, की खऱ्या अर्थाने प्रिय प्रभू अ, ख्रिस्तच आमच्या जीवनाचा पुरवठा आहे. त्याच्या विना तर प्रभू आम्ही काहीच नाही. आणि रे बापा मेंढरांचे जीवन ख्रिस्त आहे. म्हणून प्रिय बापा आम्ही हे समजून घ्यावं कारण पवित्र बापा आम्ही तर मेलेले होतो. परंतु आता आम्ही जगतो ते आम्ही स्वतःहून जगत नाही, तर ख्रिस्त आमच्या ठायी जगतो. तर नक्कीच आमचं जीवन त्याप्रमाणे असावं याकरिता सहाय्य कर. त्याप्रकारे पौल म्हणतो, की मी तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. होय प्रभू, तो ख्रिस्त आमच्या ठायी नित्य जगू दे. आणि दे बाप्पा आम्हाला देखील दे बाप्पा ख्रिस्त जगण्यास तू शिकीव. आणि पवित्र बाप्पा आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमचं लक्ष केवळ ख्रिस्ताकडे, त्याच्या महान सामर्थ्य नावाकडेच लागू दे अशी विनंती करतो. ते बाप्पा इथे जमलेले आणि देव बाप्पा विविध ठिकाणी असलेले तुझे प्रियजन त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि देव बाप्पा खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचं गौरव आणि त्या महान सुवार्तेची थोरवी वाढू दे. आम्ही आहोत तशी तुझ्या हाती पडतो. आम्ही विनंती करतो तारणाऱ्या ख्रिस्ताची कृपा, स्वर्गीय पित्या तुझं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सुख सहभागिता तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरासोबत सदैव असू दे अशी विनंती करतो. पवित्र बापा तुझ्या सुवार्तेस बापा शोभेल असं वर्तन प्रत्येकाला ठेवण्यास सहाय्य कर. तुझ्या पवित्र वचनामध्ये आम्हा प्रत्येकाला समर्पित तू कर आणि पवित्र देव बापा आम्ही या वचनापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये, तर देव बापा तुझ्या वचनामध्येच अधिक राहावं याकरिता आम्हाला तू सहाय्य कर. आम्हाला बळकू देऊ नकोस पित्या, तर तुझ्या त्या सत्य वचनात नित्य स्थिर कर. सर्व धन्यवाद आम्ही तुला देतो. जे प्रियजन आजारी असतील अशांना आरोग्य दे, जे दुःखात असतील अशांचं सांत्वन तू कर. जे विविध समस्यांनी वेढलेले असतील त्यांना त्यातून बाहेर निघण्यास सहाय्य कर. आम्ही आहोत तशी तुझ्या हाती पडत तुला धन्यवाद देत प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि विशेष करून हा विषय समजण्याकरिता त्याची कृपा आणि दया तो पुरव. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू.